सांगलीतील चाटे कोचिंग क्लासेसच्या ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक मयूर कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे। अभ्यासाच्या निमित्तानं शिक्षक मयूर कुंभार यानं विद्यार्थिनीला क्लासच्या वरच्या मजल्यावर बोलावलं। ती आल्यानंतर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थिनीनं आरडाओरडा केल्यानंतर कुंभारनं तिला सोडलं। या प्रकरणानं घाबरलेल्या मुलीनं तात्काळ नातेवाईकांना हा प्रकार सांगितला। नातेवाईक गोळा झाल्यानंतर परिसरातील नागरिकही जमले। शिक्षकानं विनयभंग केल्याचं समजताच त्याला पकडून बेदम चोप दिला। कुंभार विरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हाही विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय। या प्रकरणानं संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन्य शिक्षकांच्या श्रीमुखात लगावली। तसंच या शिक्षकांना कान धरून माफी मागायला लावली। त्या नराधमावरती शासकीय कारवाई होईल, पण त्या सगळ्या स्टाफवरती, चाटे कोचिंग क्लासवरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। कारण इथला स्टाफ त्याला पाठीशी घालतोय। माग 2 महिन्यापूर्वी सुद्धा अशीच एक घटना घडलेली। त्या विद्यार्थिनीची तक्रार आली, तिच्या बाबतीत सुद्धा यांनी कानाडोळा केला आणि तोच शिक्षक यांनी कामावर ठेवला। त्यावेळी जर यांनी कारवाई केली असती तर ही घटना झाली नसती। संबंधित आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। पोलिसांना बोलवून पोलिसांच्या हाती देऊन अटक केलेली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। या मुलीचा जे काही मानसिक शारीरिक हानी झालेली आहे त्या संदर्भात आणि कोणत्याही प्रकारचा इथून पुढे गैरवर्तन होणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।